Hello dear friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about phanerogams. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो सेकंड सब किंगडम आहे पॅनोरोग्रॅम्स, आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण जो फर्स्ट सब किंगडम आहे क्रिप्टोग्रॅम्स आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो सेकंड आहे पॅनोरोग्रॅम्स याचा आपण स्टडी करणार आहोत पहा. तर चला आता सुरू करूया सब किंगडम पॅनोरोग्रॅम्स. पॅनोरोग्रॅम्स आणि जो पहिला आपण पाहिला क्रिप्टोग्रॅम्स, या क्रिप्टोग्रॅम्स आणि पॅनोरोग्रॅम्स यामध्ये काय मेन डिफरन्स आहे तर क्रिप्टोग्रॅम्समध्ये ॲब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट अँड सीड. त्या क्रिप्टोग्रॅम्समध्ये काय नव्हते, फ्लावर पण नाही, त्यानंतर फ्रूट्स पण नाही आणि नंतर सीड पण नाही. त्यामध्ये कसे असतात ते ॲब्सेंट असतात पहा. आणि पॅनोरोग्रॅम्समध्ये काय आहे प्रेझेन्स ऑफ फ्लावर, नंतर फ्रूट आणि सीड्स हा मेन डिफरन्स आहे यामध्ये पहा. तर या पॅनोरोग्रॅम्समध्ये त्या क्रिप्टोग्रॅम्समध्ये आपण 3 डिव्हिजनचा स्टडी केला पहा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड थिरिडोफायटा. हा जो पॅनोरोग्रॅम्स हा जो सब किंगडम आहे यामध्ये आपल्याला 2 डिव्हिजनचा स्टडी करायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे जिम्नोस्पर्म्स आणि सेकंड आहे अँजिओस्पर्म. या डिव्हिजनचे आपण कॅरेक्टर काय आहे, नंतर त्याचे एक्झाम्पल काय आहे ते आपण पाहणार आहोत पहा. आता पॅनोरोग्रॅम्स, या पॅनोरोग्रॅम्समध्ये काय काय आहे काही नाही तर त्या अगोदर तुम्हाला सांगते. या पॅनोरोग्रॅम्समध्ये प्लॅन्ट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड ॲज पॅनोरोग्रॅम्स. आता या क्रिप्टोग्रॅम्समध्ये फ्लावर, नंतर फ्रूट्स आणि सीड्स नव्हत्या पहा. तर या पॅनोरोग्रॅम्समध्ये हा जो सब किंगडम आहे याच्यामध्ये असे प्लॅन्ट आहे की त्यामध्ये काय आहे स्पेशल स्ट्रक्चर आहे पहा रिप्रोडक्शनसाठी. आता रिप्रोडक्शन तुम्हाला माहिती आहे, रिप्रोडक्शन म्हणजे काय, त्याचे 3 टाईप आहे. म्हणजे थोडक्यात सांगते पहा, रिप्रोडक्शन एक लिव्हिंग जो ऑर्गॅनिझम असतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारखं दुसरं ऑर्गॅनिझम काय करतो तयार करतो, त्याला काय म्हणायचं रिप्रोडक्शन असं म्हणतात पहा. आणि रिप्रोडक्शन प्लॅन्टमध्ये जर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जर असेल तर कोणाला म्हणतात तर फ्लावरला म्हणतात पहा. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर म्हणजे कोण आहे, फ्लावर आहे पहा प्लॅन्टमध्ये. कारण फ्लावरमध्ये काय असतात त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन, त्यापासून मेल गॅमेट्स तयार होतात पहा, नंतर फिमेल्स गॅमेट्स तयार होतात, नंतर त्यापासून फ्युजन होतं, नंतर त्याला म्हणायचं रिप्रोडक्शन. मग असे हे प्लॅन्ट्स आहे की या पॅनोरोग्रॅम्स या गटामध्ये जेवढे प्लॅन्ट्स येतात त्या प्लॅनमध्ये रिप्रोडक्शनसाठी स्पेशल टाईपचं स्ट्रक्चर आहे. अँड दे प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड ॲज अ पॅनोरोग्रॅम्स. आणि हे काय करतात हे प्लॅन्ट, ते प्रोड्यूस सीड्स प्रोड्यूस करतात, त्यांना काय म्हणायचं पॅनोरोग्रॅम्स असं म्हणायचं पहा. नंतर इन दिस प्लॅन्ट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म and which contain the embryo and stored food. आता in these plants and in this या प्लॅन्टमध्ये काय होतं आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शनची प्रोसेस झाल्यानंतर या प्लॅन्टमध्ये काय होतात सीड्स तयार होतात. सीड्स आर फॉर्म आणि विच कंटेन द एम्ब्रियो. आणि त्या सीड्समध्ये काय असतं एम्ब्रियो असतो पहा. आणि दॅट इज स्टोअर्ड फूड. आणि एम्ब्रियोजमध्ये काय असतं फूड स्टोअर करून ठेवलेलं असतं पहा. त्यावेळेला जे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते त्यावेळेला त्याला नरिशमेंट म्हणजे त्याला त्याची ग्रोथसाठी कसली आवश्यकता असते, फूडची आवश्यकता असते आणि त्याला फूड त्यावेळेला प्रोव्हाइड केलं जातं पहा. नंतर ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड. आणि ज्या वेळेला सीड जर्मिनेट होण्याच्या वेळेला ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ सीड्स stored food is used for the initial growth of the embryo. आणि ज्या वेळेला ती सीड जर्मिनेट होते त्यावेळेला
त्या जर्मिनेट होण्यासाठी त्याला काय आवश्यकता असते पहा, काही कंडिशनची आवश्यकता असते. त्यामध्ये काही फेवरेबल कंडिशन असेल, वॉटर असेल, फूड असेल, या घटकांची आवश्यकता असते. आणि हे जे स्टोर्ड केलेलं फूड आहे ते वेळेला काय केलं जातं, वापरलं जातं पहा. स्टोर्ड फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो, म्हणजे एम्ब्रियोची सुरुवातीची जी ग्रोथ आहे त्यासाठी हे फूडचा वापर केला जातो. अँड डिपेंडिंग अपॉन डिपेंडिंग अपॉन यामध्ये त्यांनी काय सांगितलं, हे जो फॅनरोगॅम्स हा जो सब किंगडम आहे यामध्ये ज्या सीड्स तयार होतात तर त्यामध्ये सीड्स आर इन्क्लोज्ड इन ए फ्रूट ऑर नॉट, या बेसवरती दॅट इज फॅनरोगॅम्स आर क्लासिफाईड इनटू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आता हा जो फॅनरोगॅम्स हा जो आहे त्याचं परत क्लासिफिकेशन 2 गटामध्ये केलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे जिम्नोस्पर्म. याच्यामध्ये फर्स्ट कोण आहे, जिम्नोस्पर्म. आणि सेकंड कोण आहे, अँजिओस्पर्म्स आहे पहा. हे 2 त्याचे डिव्हिजन आपल्याला स्टडी करायचे आहे. या फॅनरोगॅम्स आर क्लासिफाईड इनटू 2 डिव्हिजन, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. कोणत्या बेसवरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे, द सीड्स आर इन्क्लोज्ड विथ इन फ्रूट ऑर नॉट, म्हणजे सीड फ्रूटच्या आतमध्ये आहे, म्हणजे नेकेड सीड आहे का इन्क्लूड फ्रूटच्या आतमध्ये सीड आहे पहा. म्हणजे आपण जर डोळ्याने आपल्याला त्या सीड जर दिसेल आणि डोळ्याने दिसणार नाही तर या बेसवरती याचं क्लासिफिकेशन केलं आहे. त्यामध्ये 2 डिव्हिजन आहे, जिम्नोस्पर्म आणि सेकंड आहे अँजिओस्पर्म. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी फर्स्ट डिव्हिजन आहे, डिव्हिजन फर्स्ट जिम्नोस्पर्म, याचा स्टडी करणार आहोत पहा. त्यामध्ये फर्स्ट डिव्हिजन आहे जिम्नोस्पर्म. आता या जिम्नोस्पर्मचे कोणकोणते कॅरेक्टर आहे, त्यामध्ये कोणकोणते प्लॅंट्स येतात, त्यामध्ये आपण आता हे पाहणार आहोत पहा. आता हा जो जिम्नोस्पर्म्स हा एक ग्रीक वर्ड आहे. यामध्ये 2 शब्दांनी तो तयार झालेला आहे. त्यामध्ये 2 वर्ड कोणते आहे, जिम्नॉस म्हणजे काय आहे, नेकेड, आणि स्पर्मा म्हटल्यावर काय असतात, स्पर्मा म्हणजे काय आहे, सीड आहे पहा. जिम्नॉस म्हणजे काय, नेकेड, आणि स्पर्मा म्हणजे काय, सीड. म्हणजे जे सीड्स आपल्या नेकेड म्हणजे आपल्या डोळ्यांनी दिसतात त्यांना काय म्हणायचं, सीड्स. दे आर कॉल्ड ॲज अ जिम्नोस्पर्म. सीड्स आर नॉट कवर्ड बाय ए फ्रूट, त्याला फ्रूट म्हणजे सीडला कवरिंग नसतं पहा. The seeds are not covered by fruits, it is called as gymnosperm. तर अशा प्रकारचे याचा अर्थ आहे. ग्रीक वर्ड आहे, 2 शब्दांनी मिळून तयार झालेला आहे. त्यामध्ये जिम्नॉस म्हणजे नेकेड आणि स्पर्मा म्हणजे काय आहे, सीड आहे पहा. तर याच्यामध्ये आता आपण एक कॅरेक्टर याच्यामध्ये पाहूया. आता जिम्नोस्पर्मचे त्यामध्ये सुरुवातीला आपण कॅरेक्टर पाहूया. आता याचे कॅरेक्टर कोणकोणते आहे पहा जिम्नोस्पर्मचे, तर तुम्हाला त्यांनी दिले पहा. त्यामध्ये बुकमध्ये ऑल गार्डन प्लॅन्ट्स लाईक सायकस, क्रिसमस ट्री, नंतर हिबिस्कस, लिली पहा. आपले गार्डन प्लॅन्ट्स आहे कोणकोणते आहेत, त्यामध्ये सायकस आहे, क्रिसमस ट्री आहे, नंतर हिबिस्कस आहे आणि लिली आहे. असे 4 प्लॅन्ट त्यांनी दिलेले आहे या बुकमध्ये आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायला सांगितलेलं आहे. आणि मग या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणता डिफरन्स जाणवतो, त्यामध्ये जर आपण सायकसचा प्लॅन आणि क्रिसमसचा ट्री जर आपण त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर ते कोणत्या गटामध्ये मोडतात, दॅट इज कॉल्ड ॲज जिम्नोस्पर्म्स या गटामध्ये मोडतात. आणि हिबिस्कस आणि जर लिली जर पाहिलं तर ते कोणते प्लॅन्ट आहे, फ्लावरिंग प्लॅन्ट आहे आणि त्यांना काय म्हणायचं, अँजिओस्पर्म्स असं म्हणायचं. पुढचा जो डिव्हिजन आपण पाहणार आहोत अँजिओस्पर्म इट इज कॉल्ड ॲज अ फ्लावरिंग प्लॅन्ट. जे प्लॅन्टला फ्लावर येतात त्यांना काय म्हणायचं, अँजिओस्पर्म्स असं म्हणायचं पहा. आणि जिम्नोस्पर्ममध्ये दॅट इज हा जो ग्रुप आहे हा प्रिमेटिव्ह ग्रुप आहे बाबा फ्लावरिंग प्लॅन्ट्स. पण फ्लावर येण्याच्या सुरुवातीला आहे पहा.
जसं आपण यामध्ये अगोदर कोणता ग्रुप पाहिला, थॅलोफायटा पाहिला, नंतर ब्रायो, नंतर टिरिडो, नंतर आता जिम्नोस्पर्म पाहणार आहोत. नंतर थॅलोफायटामध्ये काय होते, आल्गी होते, ते फक्त प्लॅन्ट कुठं होते, पाण्यामध्येच होते. नंतर पुढं कोणतं आहे, ब्रायोफायटा आहे, नंतर ते कुठं आहे, पाण्यामध्ये पण आढळतात ते प्लॅन्ट आणि जमिनीवरती पण आढळतात. नंतर त्यानंतर टिरिडोफायटा, ते फक्त कुठं, जमिनीवरती. आता हे आतापर्यंत आपण त्या 3 डिव्हिजन शिकलो, त्यामध्ये काय फ्लावर, नंतर फ्रुट्स आणि सीड्स हे पार्ट काही नव्हते. आता यानंतर काय होत गेलं, इव्होल्युशन होत गेलं आणि त्यानंतर मग आता हे जिम्नोस्पर्ममध्ये आपण मागं जे क्रिप्टोगॅम्स पाहिले त्यामध्ये रूट, नंतर स्टेम, हे लीव्ज हे वेल डेव्हलप्ड झालेले नव्हते. आता याच्यामध्ये ते कसे आहे, रूट, स्टेम, नंतर लीव्ज वेल डेव्हलप्ड झालेले आहे. आणि नंतर जर आपण जसे लास्ट डिव्हिजन पाहणार आहोत अँजिओस्पर्म, दॅट इज द मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप आहे, कारण त्यामध्ये कोणतं आहे, त्यामध्ये फ्लावर वेल डेव्हलप्ड झालेले आहे पहा. तर अशा प्रकारे याच्यामध्ये इव्होल्युशन होत गेलं पहा. सर्वात तुम्हाला माहिती, सर्वात पाण्यामध्ये आढळणारा सर्वात प्लॅन्ट म्हणजे कोणता आहे, आल्गी आहे. नंतर जमिनीवरचं कोणतं आहे ते सांगितलं, टिरिडोफायटा, म्हणजे पृथ्वी तलावरती जमिनीवर आढळणारं जे पहिलं प्लॅन्ट होतं ते कोणतं होतं, गटातलं होतं, टिरिडोफायटा या ग्रुपमधलं होतं पहा. आता या जिम्नोस्पर्मचे कोणकोणते कॅरेक्टर आता आपण पाहणार आहोत पहा. आता हे जे जिम्नोस्पर्म्स आहे आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. आता हे जे जिम्नोस्पर्म जर आपण प्लॅन्ट जर पाहिले तर एव्हरग्रीन असतात, म्हणजे सदाहरित, कायम अशी हिरवे असतात पहा. नंतर पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक वनस्पती असं म्हणतो पहा. मग त्यामध्ये 3 टाईप आहे प्लॅन्टचा. आपण जर पाहिलं त्यामध्ये ॲन्युअल प्लॅन्ट, नंतर बायनियल, नंतर पेरेनियल. तर हे कसे आहे, बहुवार्षिक आहे, म्हणजे पूर्ण वर्षभर हे प्लॅन्ट चालू असतं, म्हणजे हे. नंतर पेरेनियल त्याला म्हणतात. नंतर वुडी आहे पहा, हे प्लॅन्ट कसं आहे, वुडी आहे. नंतर यामध्ये पहिलं कॅरेक्टर आपण पाहिलं एव्हर ग्रीन, नंतर कसं आहे पेरेनियल, नंतर कसं आहे वुडी आहे पहा. या ग्रुपमधले जे प्लॅन्ट येतात ते कसे आहेत, सदाहरित आहे, नंतर पेरेनियल आहे, बहुवार्षिक वनस्पती, आणि वुडी आहे पहा. नंतर सेकंड कॅरेक्टर आहे, हे द प्लॅन्ट बॉडी इज स्पोरोफाईट. यांची जी प्लॅन्ट बॉडी जर आपण पाहिली तर कशी आहे, ती स्पोरोफाईट आहे पहा. स्पोरोफाईट, स्पोरोफाईट म्हणजे काय, ही काय प्रोड्यूस करते, स्पोर्स तयार करते पहा. काय प्रोड्यूस करते, स्पोर्स प्रोड्यूस करते. आणि मग स्पोर्स आर प्रोड्यूस बाय, स्पोर प्रोड्यूस केले, हे जे स्पोर्स असतात हे स्पोर्स आर प्रोड्यूस बाय मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल. हे जे स्पोर्स तयार होतात, नंतर त्यापासून मायक्रोस्पोरोफिल पहा, मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल हे तयार होतात पहा. मग त्यामध्ये मायक्रोस्पोरोफिल आपण जर म्हटलं तर मायक्रोस्पोरोफिल म्हणजे काय आहे, मेल. मायक्रोस्पोरोफिल म्हणजे याच्यामध्ये मेल फ्लावर्स तयार होतात आणि मेगास्पोर तयार झालं की त्यामध्ये फिमेल फ्लावर्स आर प्रोड्यूस. तर अशा प्रकारे ही जी प्लॅन्ट बॉडी आहे ही स्पोरोफाईट प्लॅन्ट बॉडी आहे. याच्यामध्ये स्पोरोफाईट म्हणजे ते काय करते, काय प्रोड्यूस करते, स्पोर्स प्रोड्यूस करते. आणि हे जे स्पोर्स असतात ते प्रोड्यूस बाय मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल. कारण हे एकच प्लॅन्ट असतं पहा, एकच प्लॅन्ट आहे परंतु 2 डिफरंट टाईपचे याच्यामध्ये स्पोरोफिल असतात आणि यामध्ये 2 फ्लावर असतात पहा. दिस प्लॅन्ट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स. यामध्ये 2 फ्लावर आहे, मेल आणि फिमेल flowers are present on different sporophyll and on the same plant. एकच प्लॅन्ट पण त्यामध्ये किती स्पोरोफिल आहे, डिफरंट स्पोरोफिल आहे. म्हणजे मेल फ्लावर्स आर प्रेझेंट इन मायक्रोस्पोरोफिल आणि फिमेल फ्लावर्स आर प्रेझेंट इन मेगास्पोरोफिल. म्हणून ही प्लॅन्ट बॉडी कशी आहे, स्पोरोफाईट आहे. नंतर थर्ड आहे, इट इज द थर्ड कॅरेक्टर आहे. इट इज आता ही प्लॅन्ट बॉडी आहे, इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. या जे प्लॅन्ट जर आपण पाहिलं तर या प्लॅन्टला रूट आहे, स्टेम आहे आणि लिव्ज आहे. म्हणजे प्लॅन्टचं बरोबर डिवायजेशन झालेलं असतं 3 पार्टमध्ये. खालचा पार्ट म्हणजे रूट, नंतर स्टेमचा, नंतर काय असतात त्यावरती ब्रँचेसवरती लिव्ज येतात. तर इट इज अ डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्ज. रूट, स्टेम अँड लिव्ज.
या प्लॅन बॉडीचं बरोबर 3 पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं असतं पहा, रूट, स्टेम अँड लीव्स. आता इथे जर आपण पाहिले तर त्यामध्ये स्टेम कसे असतात पहा, त्यामध्ये स्टेम आर विदाउट ब्रँचेस. स्टेमला काय नसतात, ब्रँचेस नसतात पहा. आपण जर सायकसचं जर प्लॅन पाहिलं, सायकस हे ऑर्नामेंटल प्लॅन्ट आहे, आपल्याला ते गार्डनमध्ये पण लावता येतं. तर सायकस जे आहे ते सायकसचा स्टेमचा जो पार्ट आहे त्या स्टेमच्या पार्टला काय नसतात, विदाउट ब्रँचेस, म्हणजे त्याला ब्रँचेस येत नाही. ते स्टेम कसं असतं, सरळ इरेक्ट किंवा इरिल असं सरळ असं वाढतं पहा, त्याला काय ब्रँचेस नसतात पहा. नंतर आता याच्यामध्ये जर लीव्स जर आपण पाहिले तर लीव्स फॉर्म ए क्राऊन. लीव्स काय करते, लीव्स फॉर्म ए क्राऊन. क्राऊन म्हणजे काय, एक प्रकारचा असं मुकुट. आपण जो डोक्यात घालतो की नाही मुकुट, त्या प्रकारे हा मुकुटाच्या आकाराचा असं शेप तयार होतो पण लीव्स. मग यामध्ये 2 टाईपचे लीव्स असतात, एक फॉलिएज लीव्स असतात आणि स्किली टाईपचे, असे 2 टाईपचे लीव्स असतात. आणि हे जे लीव्स असतात हे लीव्स फॉर्म ए क्राऊन. जे हे लीव्स अनेक एकत्र आले की त्यापासून असा क्राऊन शेप तयार होतो पहा. नंतर त्यामध्ये दिस प्लांट्स बियर, आता सांगितलं मी, दिस प्लांट्स बियर मेल अँड फिमेल फ्लावर्स, मेल आणि फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल, मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑन द सेम प्लॅन्ट. एकच प्लॅन्ट आहे परंतु एका प्लॅन्टवरती 2 टाईपचे स्पोरोफिल असतात. त्यामध्ये पहिला आहे मायक्रोस्पोरोफिल, नंतर सेकंड आहे मेगास्पोरोफिल. या मायक्रोस्पोरोफिलवरती मेल फ्लावर्स प्रेझेंट असतं, नंतर मेगास्पोरोफिलवरती फिमेल फ्लावर्स प्रेझेंट असतं पहा. नंतर आता इथे जर आपण सीड्स ऑफ दिस प्लॅन्ट डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग, तर या सीडला काय, सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट, याला काही सीडला कव्हरिंग नसतं पहा. द सीड्स ऑफ दिस प्लॅन्ट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग, दिस प्लॅन्ट डू नॉट फॉर्म फ्रूट. हे जे प्लॅन्ट असतात ते काय होत नाही, फ्रूट तयार करत नाही पहा. दॅट इज डू नॉट फॉर फ्रूट्स and therefore called as gymnosperm. Seeds of this plant do not have natural covering. या जर आपण सीड याचं पाहिलं तर त्याला कव्हरिंग नसतं पहा फ्रूट्स. सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट्स, त्याला म्हणायचं जिम्नोस्पर्म्स असं म्हणतात पहा. मग त्याचे एक्झाम्पल कोणते, त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे सायकस आहे, नंतर सेकंड आहे त्यामध्ये फर्स्ट कोणतं आहे, सायकस आहे पहा. नंतर त्यामध्ये सेकंड आहे पिसियम. पिसिया म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं, ख्रिसमस ट्री असं म्हणतात बा. ख्रिसमस ट्री तुम्हाला माहिती, सगळ्यांनी तुम्ही पाहिलं असेल, असं सरळ उभं वाटतं बा ख्रिसमस ट्री, दिसायला खूप सुंदर वाटते पहा ते ख्रिसमस ट्री. नंतर थर्ड आहे थुजा, त्याला म्हणायचं मोरपंखी असं म्हणतात. नंतर आहे पायनस आहे, त्याला देवदार असं म्हणतात पहा. तर असे हे 4 एक्झाम्पल या जिम्नोस्पर्म्स या डिव्हिजनमध्ये येतात पहा. तर हे सायकस हे ऑर्नामेंट आपल्या गार्डनमध्ये ऑर्नामेंटल प्लॅन म्हणून ते लावलं जातं. नंतर पिसिया म्हणजे काय, त्याला म्हणतात ख्रिसमस ट्री असं म्हणतात, हे पण आपण शोसाठी वगैरे आपण लावू शकतो. नंतर त्यामध्ये थुजा आहे, त्याला म्हणायचं मोरपंखी असं म्हणतात. आणि 4th एक्झाम्पल आहे पायनस, त्याला देवदार ट्री असं म्हणतात पहा. तर या अशा प्रकारे हे जिम्नोस्पर्मचे कोणकोणते फीचर्स आहे, कोणकोणते कॅरेक्टर्स आहे त्याचा आपण स्टडी केला. त्यामध्ये कोणकोणते एक्झाम्पल आहे ते पाहिले आपण. परत एकदा सांगते पहा, जिम्नोस्पर्म्स यामध्ये तो ग्रीक वर्ड आहे, त्यामध्ये 2 शब्द येतात. त्यामध्ये पहिला शब्द आहे जिम्नॉस म्हणजे नेकेड, आणि स्पर्म म्हणजे काय आहे, सीड्स आहे, म्हणजे सीड्स आर नॉट कवर्ड बाय फ्रूट्स, याचा अर्थ होतो जिम्नोस्पर्मचा. आता यामध्ये कॅरेक्टर इथे फीचर्स कोणकोणते आहे, त्यामध्ये फर्स्ट फीचर आहे, हे जे प्लॅन्ट असतात ते कसे असतात, एव्हरग्रीन असतात, नंतर पेरिनियल असतात आणि वुडी असतात. नंतर सेकंड कॅरेक्टर, ही जी प्लॅन्ट बॉडी जर आहे ती प्लॅन्ट बॉडी कशी आहे, स्पोरोफाईट आहे. ही काय प्रोड्यूस करते, स्पोर्स प्रोड्यूस करते. नंतर स्पोर्स आर प्रोड्यूस बाय मायक्रोस्पोरोफिल आणि मेगास्पोरोफिल. एकच प्लॅन्ट आहे परंतु त्या प्लॅन्टवरती 2 टाईपचे स्पोरोफिल असतात, मेगास्पोरोफिल आणि मायक्रोस्पोरोफिल. नंतर थर्ड आहे प्लॅन्ट बॉडी जे इट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लीव्स. ही जी प्लॅन्ट बॉडी आहे 3 भागामध्ये ते डिफरन्शिएशन झालेलं असतं. तर त्याला रूट असतात, नंतर स्टेम असतात, नंतर लीव्ज असतात. रूट्सचं टॅप रूट आहे. नंतर स्टेम कसं आहे, स्टेमला मात्र काय नसतात, ब्रँचेस नसतात. ते स्टेम असं कसं सरळ असं वाढतं पा, डायरेक्ट इरेक्ट किंवा इरियल त्याला म्हणतात. नंतर त्यामध्ये जे लीव्ज आहे, लीव्ज 2 टाईपचे असतात. त्यामध्ये काय तुमच्या बुकमध्ये त्यांनी काय दिलेलं त्याचा उल्लेख केलेला नाही आहे पा.
दोन टाईपचे लीव्ज असतात, स्केली लीव्ज आणि फॉलिएज लीव्ज. त्यामध्ये लीव्ज पासून एक क्राऊनचा शेप तयार होतो पहा. क्राऊन शेप लीव्ज फॉर्म ए क्राऊन. नंतर यामध्ये सीड्स ऑफ नंतर दिस प्लांट्स बियर मेल अँड फिमेल फ्लावर ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑन द सेम प्लांट. आणि सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग. सीड्सला कवरिंग नसतं पहा. आणि नंतर त्याचे फॉर एक्झाम्पल सांगितले, त्यामध्ये सायकस आहे, पिसी आहे, नंतर त्यामध्ये थुजे आहे आणि पायनस आहे पहा. तर अशा प्रकारे आपण हा जो जिम्नोस्पर हे जे डिव्हिजन आहे याचा आपण स्टडी केला. या जिम्नोस्पर म्हणजे काय, त्याचे कोणकोणते फीचर्स असतात ते आपण पण त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणकोणते आहे याचा स्टडी केला पहा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी सेकंड डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म त्याचा आपण स्टडी करणार आहे पहा. तर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.